नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. रशियन तेल खरेदीच्या मुद्द्यावरून भारताला वारंवार धमक्या देणाऱ्या युरोपियन नेत्यांचा माज उतरला नसला तरी ओसरलेला दिसतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेकाटात लाथ घातल्यानंतर युरोपच्या नेत्यांना आता भारताची आठवण आलेली आहे. भारत हा युरोपसाठी अपरिहार्य आहे, अशा प्रकारचं विधान युरोपियन युनियनच्या एक महत्वाच्या नेत्या काजा कॅलेस यांनी केलेलं आहे. युरोप सध्या प्रचंड अडचणीत आहे. एका बाजूला अमेरिका, दुसऱ्या बाजूला रशिया आणि तिसऱ्या बाजूला चीन अशा खतरनाक त्रिकोणामध्ये युरोप अडकलेला दिसतो. आणि अशा परिस्थितीमध्ये युरोपियन युनियनचे नेते आता घोषणा करतायत. काजा कॅलेस यांनी घोषणा केलेली आहे, भारत आणि युरोपच्या दरम्यान संरक्षण आणि रणनीतिक भागीदारी होऊ शकते. युरोपच्या भूमीवरून भारताच्या विरोधात ज्या कारवाया चाललेल्या आहेत त्या कारवायांना बेसन बसण्याची सुरुवात आतापासून होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाहीये. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर युरोप आणि अमेरिकेचे संबंध बिघडायला सुरुवात झाली. एखाद्या बूटपुशा पोराला जेवढी किंमत द्यावी तेवढी किंमत सुद्धा डोनाल्ड ट्रम्प युरोपच्या नेत्यांना देताना दिसत नाहीयेत. रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी जेव्हा युरोपचे नेते अमेरिकेमध्ये गेले होते तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना एका रांगेत बसवलं आणि एखादा शिक्षक जशी विद्यार्थ्यांची हजेरी घेतो त्या थाटामध्ये डोनाल्ड ट्रम्प त्यांच्याशी बोलत होते. अशा परिस्थितीमध्ये युरोपला आज भक्कम भागीदार हवाय. भक्कम भागीदाराच्या शोधामध्ये युरोपचे नेते आहेत आणि त्यांना भारताचा पर्याय सर्वोत्तम वाटतोय. रशियाला युरोपची भूमी हवी आहे, चीनला युरोपमध्ये पूर्णपणे वर्चस्व हवं आहे, ट्रम्प यांना ग्रीनलँड हिसकावून घ्यायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये तीन महाशक्तींशी युरोपचं फाटलेलं आहे. युरोपचे संबंध प्रचंड बिघडलेले आहेत. भारताच्याकडे युरोपचे नेते अत्यंत अपेक्षेने बघतायत, अत्यंत आशेने बघतायत. कारण भारत हा एक खूप मोठा बाजार आहे, भारत हा एक शक्तिशाली देश आहे आणि भारतावर युरोपचे नेते विसंबून राहू शकतात. रशिया आणि युक्रेनच्या संघर्षाच्या काळामध्ये युरोपच्या नेत्यांनी पाहिलेलं आहे की भारतावर अमेरिकेने दबाव टाकला, भारतावर युरोपच्या देशांनी दबाव टाकला, परंतु भारत या दबावासमोर झुकला नाही. भारत ठामपणे रशियाच्या सोबत उभा राहिला आणि रशियाकडून तेलाची खरेदी करत राहिला. अनेक दशक युरोप आणि युरोपातले नेते अमेरिकेवर विसंबून राहिले, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये हे संबंध आता पूर्णपणे फाटत आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये युरोप अपेक्षेने जगातील अनेक देशांकडे बघतोय. रशियाशी किमान संवाद सुरू व्हावा असा युरोपचा प्रयत्न आहे. चीनशी तोंड देखील संबंध असावेत यासाठी युरोपचे नेते प्रयत्नशील आहेत. भारताशी मात्र त्यांना अत्यंत घट्ट संबंध हवेत. म्हणून युरोपच्या नेत्यांनी भारताबरोबर फक्त मुक्त व्यापार करारापुरतं मर्यादित न राहता एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. त्यांनी भारताच्या सोबत संरक्षण आणि रणनीतिक क्षेत्रामध्ये भागीदारीची घोषणा केलेली आहे. काजा कॅलेस यांनी युरोपियन संसदेच्या समोर बोलताना अशी माहिती दिली की युरोपियन युनियनचे नेते भारत भेटीवर येणार आहेत. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. 27 जानेवारी रोजी युरोप आणि भारतामध्ये संरक्षण आणि रणनीतिक भागीदारीच्या संदर्भात करार होऊ शकतो. काही दिवसापूर्वी पंतप्रधान मेटे फेडरिक्सन यांनी अशी घोषणा केली होती की जर अमेरिकेने ग्रीनलँडवर आक्रमण केलं तर नाटोचं अस्तित्व संपुष्टात येईल. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांना असं म्हणायचं होतं की नाटो सरणावर जाईल. आणि त्याच्यानंतर बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते आणि तिथे सुद्धा त्यांनी ग्रीनलँडच्या संदर्भात अत्यंत सनसनाटी अशी विधानं केली. ट्रम्प असं म्हणाले की तुम्ही जर मला ग्रीनलँड दिलात, म्हणजे युरोपियन नेत्यांना उद्देशून ते म्हणाले, कौसात त्यांना बऱ्या बोलाने दिलात असं म्हणायचं असेल, तुम्ही जर मला ग्रीनलँड दिलात तर मी तुमचं कौतुक करेन आणि जर दिला नाहीत तर तुम्हाला लक्षात ठेवेन. लक्षात ठेवेन ही उघड उघड धमकी आहे, परंतु ते ट्रम्प आहेत. धमकी देणे त्यांचं काम आहे, खरं तर रोजचं काम आहे. ट्रम्प यांनी आधी ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून युरोपियन नेत्यांना धमकावलं आणि त्याच्यानंतर थोडंसं माघार घेत ट्रम्प यांनी थोडी वेगळी विधानं केली. ट्रम्प असं म्हणाले की ग्रीनलँडवर अमेरिका आक्रमण करणार नाही आणि त्यांनी दुसरं विधान केलं. ते असं म्हणाले की ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून आम्ही युरोपातील देशांवर टेरिफ लादणार नाही. म्हणजे आधी त्यांनी धमकी दिली होती की ग्रीनलँडच्या मुद्द्यावर जे युरोपियन देश अमेरिकेला विरोध करतायत त्यांच्यावर 10% अतिरिक्त टेरिफ लादणार. परंतु या मुद्द्यावर सुद्धा आता ट्रम्प यांनी माघार घेतलेली दिसते. ट्रम्प यांनी थोडंसं नमतं घेतल्यामुळे युरोपियन देशांना थोडासा दिलासा मिळालाय. परंतु एकूणच ट्रम्प यांचं बेभरोशी व्यक्तिमत्व लक्षात घेऊन ट्रम्प यांच्यावर विसंबून राहता येणार नाहीये, ट्रम्प यांच्या विधानावर विश्वास ठेवता येणार नाहीये हे युरोपियन नेत्यांना माहिती आहे आणि म्हणून ते एका सशक्त पर्यायाच्या शोधात आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि अमेरिकेचे अन्य नेते ग्रीनलँड गिळण्याची भाषा करत होते. अशा परिस्थितीमध्ये युरोपातील देशांनी ग्रीनलँडचं समर्थन करणं, डेन्मार्कचं समर्थन करणं अत्यंत स्वाभाविक होतं. ट्रम्प यांनी त्यांना धमकावलं, जर तुम्ही ग्रीनलँडची बाजू घ्याल, अमेरिकेपेक्षा वेगळी भूमिका घ्याल तर आम्ही तुमच्यावर टेरिफ लादू. आणि त्यातल्या त्यात त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना जास्त धमकावलं, कारण मॅक्रॉन जास्त वोकल होते.
मॅक्रॉन यांना ट्रम्प यांनी धमकी दिली की आम्ही फ्रान्सच्या वाईन आणि शॅम्पेनवर 200% टेरिफ लादू. परंतु एकूण रागरंग पाहून ट्रम्प यांच्या सुद्धा लक्षात आलं होतं की युरोपातील नेते उठावाच्या मनस्थितीमध्ये आहेत. आपण जर काही कारवाई केली तर नक्कीच आपल्याला काहीतरी शेकेल, असं काहीतरी युरोपचे नेते करणार आहेत. युरोपचे नेते अमेरिकेच्या विरोधात काहीतरी रणनीती बनवत होते. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तर उघड धमकी दिली. ते असं म्हणाले की जर अमेरिकेने ग्रीनलँडचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अमेरिकेच्या विरोधात ट्रेड बजुकाचं हत्यार वापरू. आता तुम्ही म्हणाल की हे ट्रेड बजुका म्हणजे काय प्रकरण आहे? हे एक युरोप निर्मित शस्त्र आहे. युरोपने तयार केलेली ही एक रणनीती आहे. जर एखादा देश तुमच्या विरोधात कारवाई करत असेल किंवा एखाद्या देशापासून तुम्हाला धोका निर्माण झाला असेल तर त्या देशाचा माल आणि त्या देशाच्या गुंतवणुकीला युरोपची दारं बंद करायची म्हणजे ट्रेड बजुका. खरं तर ही रणनीती युरोपने चीनच्या विरोधात वापरण्यासाठी बनवलेली, परंतु आता त्याचा वापर अमेरिकेच्या विरोधात करावा लागतोय. गेल्या काही दिवसामध्ये जग इतकं बदललेलं आहे आणि ते ट्रम्प यांच्या कृपेमुळे बदललेलं आहे की युरोप आज अमेरिकेच्या विरोधात ते ट्रेड बजुकाचं अस्त्र वापरण्याचा विचार करतोय. किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देण्यासाठी किंवा तुम्हाला मारहाण करण्यासाठी किंवा तुमचा बळी घेण्यासाठी तुमच्या विरोधात उभी असते, तेव्हा काय केलं जातं? तेव्हा त्याच्या अशा एखाद्या नाजूक भागावर फटका मारला जातो ज्या भागावर मारल्यामुळे त्याला सर्वाधिक त्रास होईल, वेदना होतील. युरोपने हेच तंत्र वापरलं. युरोपला माहिती आहे की आज अमेरिकेची सगळ्यात डळमळीत बाजू जर कोणती असेल तर अमेरिकेचं अर्थकारण, आणि अमेरिकेच्या व्यापाराला जर आपण फटका दिला तर अमेरिकेचं डळमळीत असलेलं अर्थकारण धराशायी होऊ शकतं. म्हणूनच इमॅन्युएल मॅक्रॉनने ट्रेड बजुकाचं शस्त्र वापरण्याची धमकी दिली होती आणि मात्र अचूक लागू पडली. याच अस्त्राचा वापर करण्याची घोषणा केल्यानंतर ट्रम्प यांनी थोडीशी माघार घेतली. ग्रीनलँडच्या संदर्भात त्यांची जी भूमिका होती ती मवाळ केली. परंतु ही मवाळ भूमिका किती काळ मवाळ राहील याच्याबद्दल युरोपियन नेत्यांना सुद्धा विश्वास नाहीये. त्यांना माहिती आहे ट्रम्प आज एक बोलतात, उद्या एक बोलतात आणि परवा भलतंच काहीतरी बोलतात. गेली अनेक वर्ष युरोपचं परराष्ट्र धोरण म्हणजे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची ओढणं. युरोपचं परराष्ट्र धोरण कायम अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या सावलीत राहिलेलं आहे. अमेरिका बोले आणि युरोप हाले अशी परिस्थिती गेली अनेक वर्ष, अनेक दशकं आपण पाहत आलेलो आहोत. रशियन तेलाच्या संदर्भात अमेरिकेने एक भूमिका घेतली, त्याच भूमिकेची युरोपियन देशांनी ओढलेली दिसते. भारताने जेव्हा रशियन तेलाची आयात चालू ठेवली तेव्हा या सगळ्या देशांनी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि तोच भारत आज युरोपसाठी अपरिहार्य झालाय, अशा प्रकारची भाषा काजा कॅलस यांच्यासारख्या नेत्या बोलताना दिसत आहेत. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर जगभरामध्ये जे काही केलं ते सगळं भारताच्या पथ्यावर पडताना दिसतंय. ट्रम्प यांनी जगाच्या सोबत ट्रेड वॉर सुरू केलं, टेरिफ युद्ध सुरू केलं. त्याची सगळ्यात जास्त झळ चीनला बसली. चीन आणि अमेरिकेच्या दरम्यान जो व्यापार पंगा सुरू आहे तो भारताच्या पथ्यावर पडणारा आहे. कारण या व्यापार पंग्यामुळे भारत आणि चीन हे देश जवळ आले आणि भारताने चीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात सुरू केली. ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि युरोपचं फाटलेलं दिसतंय. अमेरिका आणि रशियामध्ये आधीपासून शीतयुद्ध होतं. यापैकी रशिया हा जो देश आहे तो सुरुवातीपासून भारताचा मित्र आहे. परंतु ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर चीन सुद्धा थोडा भारताच्या बाजूने झुकलेला दिसतो आणि युरोप तर आता थेट भारताच्या मांडीवर बसण्याच्या तयारीत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी युरोपातील अनेक देशांच्या जगभरामध्ये वसाहती होत्या. भारताचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होता. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर हे चित्र बदललं. वसाहती स्वतंत्र झाल्या, अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं. परंतु त्यानंतर सुद्धा युरोप आणि अमेरिकेने जगावर सत्ता राबवणं सुरू ठेवलं. त्याचं जे तंत्र होतं ते फक्त वेगळं होतं. तंत्रज्ञानाच्या बळावर युरोप आणि अमेरिकेने जगभरातील अनेक देशांमध्ये सत्ता निर्माण केली आणि या तंत्राचा वापर करून अनेक देशांना वेठीला धरण्याचं काम सुद्धा केलं. उदाहरण भारताच्या संदर्भात देतो. आपल्याला तेजस विमानांची इंजिन हवी होती म्हणून आपण अमेरिकेच्या या कंपनीसोबत करार केला. परंतु अमेरिकेला आडमोठेपणा करायचा होता. अमेरिकेला ही इंजिनं भारताला द्यायची नव्हती. म्हणून करार झाल्यानंतर सुद्धा कधी 1 कधी 2 अशा संख्येने ची इंजिनं भारतामध्ये येत राहिली. तेजस विमानं कधी उड्डाणच करू शकले नाहीत. अमेरिका आणि युरोप हे जे देश होते ते एका गटात होते आणि एका गटात असल्यामुळे त्यांची जी नीती होती, त्यांची जी धोरणं होती ती सगळ्या जगासाठी सारखी होती. जर अमेरिकेने ठरवलं की भारताला तंत्रज्ञान द्यायचं नाही तर युरोपातल्या कुठच्या देशाची हिंमत नाहीये की हे तंत्रज्ञान भारताला देईल म्हणून. परंतु आता अमेरिका आणि युरोपमध्ये फाटलं असल्यामुळे आणि युरोपला भारत हवा असल्यामुळे या तंत्रज्ञानाची दारं भारताला खुली होतील अशा प्रकारची अपेक्षा करायला हरकत नाहीये. आणि काजा कॅलिस यांनी जी घोषणा केलेली आहे की भारताच्या सोबत आम्हाला संरक्षण आणि रणनीतिक भागीदारी हवी आहे, ती जर भागीदारी यांना प्रामाणिकपणे हवी असेल तर त्यांना भारतासाठी तंत्रज्ञानाचे दरवाजे खुले करावेच लागतील.
संरक्षण क्षेत्रामध्ये सर्वोच्च आणि सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं जातं. मग लढाऊ विमानं असो, आण्विक पाणबुड्या असो किंवा तुमची क्षेपणास्त्र असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तंत्रज्ञान लागतं आणि असं जबरदस्त तंत्रज्ञान युरोपातील युकेकडे आहे, जर्मनीकडे आहे, फ्रान्सकडे आहे, इटलीकडे आहे. या सगळ्या देशांनी आपल्या तंत्रज्ञानाचे दरवाजे जर भारताकडे खुले केले तर भारताचा जो आत्मनिर्भर भारत हा उपक्रम आहे तो यशस्वी होऊ शकतो. मेक इन इंडियाला प्रचंड मोठं बळ मिळू शकतं. परंतु हे तंत्रज्ञान फक्त शस्त्रास्त्रांपुरतं आणि संरक्षणापुरतं मर्यादित नाहीये. हे तंत्रज्ञान औद्योगिक तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान सेमीकंडक्टरचं तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान अंतराळ विज्ञानाचं तंत्रज्ञान आहे. ग्रीन हायड्रोजनचं तंत्रज्ञान आहे. न्यूक्लिअर एनर्जीचं तंत्रज्ञान आहे. असे अनेक दरवाजे भारतासाठी या देशांमुळे उघडे होऊ शकतात आणि त्या देशांना भारताची मजबूत साथ मिळू शकते. जेव्हा युरोपियन युनियन आणि भारताचा मुक्त व्यापार करार टप्प्यात आला तेव्हा आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी असा दावा केला होता, इट इज मदर ऑफ ऑल डील्स. म्हणजे आतापर्यंत भारताने मुक्त व्यापाराचे जे करार ज्या देशांबरोबर केलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात व्यापक असलेला हा करार आहे, असा पियुष गोयल यांच्या दाव्याचा अर्थ. उर्सुला वॉन्डरलेन ज्या युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत त्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी भारतात येत आहेत. 27 जानेवारी रोजी भारत आणि युरोपियन युनियनच्या दरम्यान अनेक महत्वाचे करार होणार आहेत. पूर्वी असं वाटलेलं की मुक्त व्यापारापर्यंत हा करार मर्यादित असेल. युरोपियन युनियनला भारतासोबत फक्त व्यापार क्षेत्रामध्ये भागीदारी करायची असेल. परंतु आता काजा कॅलिस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे ही भागीदारी मर्यादित राहणार नाहीये. ही भागीदारी आता अमर्याद असेल. संरक्षण आणि रणनीतिक भागीदारी जर भारत आणि युरोपियन युनियनमध्ये झाली तर त्याचा लाभ भारत आणि युरोपियन युनियन या दोघांना होणार आहे. संरक्षण आणि सामरिक क्षेत्रातील भागीदारीच्या संदर्भात काजा कॅलिस यांनी युरोपियन युनियनच्या समोर जी विधानं केली ती अत्यंत महत्वाची आहेत आणि भारताचं महत्त्व अधोरेखित करणारे आहेत. सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि दहशतवाद या प्रांतामध्ये युरोपियन युनियन आणि भारत यांच्यामध्ये सहकार्य होऊ शकतं. जग अत्यंत धोकादायक झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एकत्रितपणे आपण काम केलं तर त्याचा फायदा दोन्ही बाजूंना होऊ शकतो. आम्ही फक्त घोषणा करणार नाही आहोत, आम्ही ठोस परिणाम दाखवून देऊ, असंही त्या म्हणाल्या. त्यांच्या एकूणच या विधानांमध्ये भारताच्या संदर्भात जो विश्वास आहे तो प्रकट होतो आणि त्याहीपेक्षा प्रकट होते भारताच्या संदर्भात असलेली गरज. अमेरिका मुळात पाकिस्तान धार्जिणा देश आहे, परंतु गेल्या 2 दशकात आपण पाहिलं की अमेरिकेचे नेते भारताच्या संदर्भात नेहमी गोड बोलतात, चांगलं बोलतात, परंतु त्यांचे अंतस्थ हेतू, त्यांचे गुप्त हेतू कायम वेगळे राहिलेले आहेत. खायचे दात आणि दाखवायचे दात अमेरिकेने भारताच्या संदर्भात कायम वेगवेगळे ठेवलेले आहेत. भारताची प्रगती अमेरिकेला खटकत आली. भारत हा मोठा होऊ नये ही अमेरिकेची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे भारताच्या विरोधात जे लोक बोलतात, जे लोक भारताच्या विरोधात कारवाया करतात, त्यांना युरोपातील वेगवेगळ्या देशांच्या माध्यमातून संरक्षण मिळावं हा अमेरिकेचा गेम प्लॅन होता. आणि त्यामुळे आपण पाहिलं असेल की खलिस्तानी फुटीरवादी असो किंवा काश्मीरी फुटीरवादी ज्यांना ISIचं समर्थन आहे असे युरोपातील अनेक देशांमध्ये जाऊन बस्तान ठोकायचे आणि तिथून भारताच्या विरोधात कारवाया करायचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सतत भारताच्या विरोधात बोलायचे. परंतु युरोपातील देश या सगळ्या कारवायांकडे अत्यंत तटस्थपणे पाहायचे. या कारवायांना कधीही विरोध करायचे नाहीत. या कारवाया मोडून काढण्याआधी भारताची कधीही मदत करायची नाहीत. आणि जेव्हा भारताकडून त्यांना सवाल विचारले जायचे तेव्हा कायम अशा प्रकारची उत्तरं यायची की आमच्या देशामध्ये लोकशाही आहे, आमच्या देशामध्ये सर्व प्रकारचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. गुरु पतवंत सिंग पन्नू सिक्स फॉर जस्टिस ही संघटना चालवतो. ही संघटना उघड भारताच्या विरोधात बोलत असते, भारताच्या विरोधात घातपाताचे इशारे देत असते. हा पुन्नू अमेरिकेमध्ये राहतो, अमेरिकेचा नागरिक आहे. त्याच्या कारवाया चालतात कॅनडामधून, त्याच्या कारवाया जर्मनीमधून चालायच्या, UK मधून चालायच्या. गेल्या काही वर्षामध्ये भारताच्या दबावामुळे भारताची ताकद पूर्वीसारखी राहिलेली नाही, आता ती वाढलेली आहे. भारताच्या दबावामुळे या कारवाया काही प्रमाणामध्ये तिथल्या सरकारने चेपण्याचा प्रयत्न केला. परंतु हा जो पन्नू आहे तो उघड CIAचं कळसूत्री बावला आहे आणि तो भारताच्या विरोधात कारवाया करतो, भारतामध्ये अस्थिरता निर्माण करतो, भारतामध्ये घातपाताच्या धमक्या देतो. हे सगळं होत असताना अमेरिकेने या पन्नूच्या विरोधात कधीही कारवाई केली नाही. ना कारवाई केली जर्मनीने, ना कारवाई केली UKने तिथल्या खलिस्तानी चळवळ्यांच्या विरोधात. हे सगळं का घडत होतं? त्यांना माहीत नव्हतं का की खलिस्तानी दहशतवादी काय करतात, त्यांचे ISIशी कसे संबंध आहेत, ते पाकिस्तानचं कसं कळसूत्री बावलं आहे. परंतु या सगळ्या खलिस्तानी इकोसिस्टीमला, ISIच्या इकोसिस्टीमला युरोपातील देशांनी कायम संरक्षण देण्याचं काम केलं, कारण अमेरिकेचा विरोध असतं कुठेतरी या चळवळ्यांच्या पाठीशी होता. हे चित्र भविष्यामध्ये बदलण्याची शक्यता आहे. विशेष करून ट्रम्प यांनी युरोपशी ज्या प्रकारचा पंगा घेतलेला आहे, युरोप आणि अमेरिकेचे संबंध ज्या प्रकारे बिघडलेले आहेत, त्याच्यानंतर जर युरोपला भारताशी संबंध सुधारायचे आहेत
एखादी जखम असेल ना तर त्या जखमेवर औषध लावण्यापूर्वी आतली सगळी घाण काढावी लागते. युरोपला जर भारताशी संबंध सुधारायचे असतील तर भविष्यामध्ये खलिस्तानी फुटीरवादी, काश्मीरी फुटीरवादी किंवा अर्बन नक्सल यांच्या ज्या कारवाया त्यांच्या भूमीवरून चालतात त्या सगळ्यांची हकालपट्टी करावी लागेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल आणि तरच भारत आणि युरोपचे संबंध बळकट होऊ शकतील. आता संबंध बळकट करण्याची गरज युरोपला आहे, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे ही कारवाई होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. डोनाल्ड ट्रम्प हे सतत भारताच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात फाजील विधानं करत असतात, परंतु त्यांचा सगळा उर्मटपणा क्षमा करून भारतीयांनी खरं तर त्यांचे आभार मानले पाहिजेत. कारण जर ट्रम्प नसते तर अमेरिकेची भारताबाबत जी आडमुठी भूमिका आहे ती कधीच उघड झाली नसती. बायडन जेव्हा सत्तेवर होते तेव्हा अमेरिकेची भूमिका वेगळी नव्हती. अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया सुरू होत्या, परंतु ते आतल्या आत सुरू होत्या. ट्रम्प यांच्या काळामध्ये त्या चव्हाट्यावर आल्या. अमेरिकेची CIA असो किंवा अमेरिकेचं डीप स्टेट हे भारताच्या विरोधात कसं सक्रिय आहे हे ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये खऱ्या अर्थाने उघड झालं. जर ट्रम्प नसते तर अमेरिका आणि युरोपचा पंगा झाला नसता. जर ट्रम्प नसते तर युरोपातले नेते अपेक्षेने आणि आशेने भारताकडे बघत नसते. जर ट्रम्प नसते तर भविष्यामध्ये युरोपाचं जे तंत्रज्ञान आहे त्याचे दरवाजे भारताआडी भविष्यात किलकिले झालेले नसते. त्यामुळे सगळ्या भारतीयांनी ट्रम्प यांचे आभार मानण्याची गरज आहे. मी ते व्यक्तिशः मानतोच आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा, न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.